विधानसभा पूर्वतयारीची बैठक आहे। महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षातील नेत्यांना बोलावून एक सभा मुंबईत घेणार आहोत। अजून तारीख ठरलेली नाही। मवियाच्या सर्व नेत्यांना बोलावून एक सभा मुंबईत घेणार व तिकडून शंखनाद करणार। आमच्याजवळ मतं आहेत, आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील। घोडेबाजार करणारेच घोडेबाजारावर बोलत आहेत। भ्रष्टाचार केला आणि त्याच पैशाने घोडेबाजार केला। विधानसभेची जागा वाटप पण लवकर होईल। विधानसभेच्या पूर्वतयारीची मीटिंग आहे। एक राज्यभरातील तिन्ही पक्षाचे सगळे प्रमुख बोलावून एक मोठी सभा मुंबईत घ्यायची। तारीख अजून फायनल नाही होईल आणि मग तिथूनच त्याचा शंखनाद करायचा। महाराष्ट्रातल्या भ्रष्ट सरकारला आणि शेतकरी विरोधी सरकार, गरिबांच्या विरोधात असलेल्या सरकारचं, गरिबांच्या विरोधात असलेल्या सरकारला महायुतीच्या त्या भ्रष्ट सरकारला हद्दपार करणं हाच आमचा महाविकास आघाडीचा विचार राहणार आहे। त्याचे सगळे मुद्दे प्लॅनिंग करण्याचं काम जाहीरनाम्याची सुद्धा कमिट्या आमच्याजवळ एक सरकार आहे, सरकारचे जे 9 लोक आहेत त्यांच्याजवळ तेवढी मतच नाही, त्यामुळे त्याचा प्रॉब्लेमच आहे। आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील। एक उमेदवार मागे घ्या, तुमच्याकडे मतं नाही। घोडेबाजार करणारीच लोक घोडेबाजाराची चर्चा करतात। त्यांची संख्या आपण पाहिजे 8 उमेदवारांसाठी बरोबर आहे। जो 9वा उमेदवार त्यांनी टाकला त्याला 20-25 मतं आणणार करून दिलं होतं। त्यामुळे घोडेबाजार त्यांना भ्रष्टाचारांनी पैसा कमवला आणि आता पैशांनी विकत घेण्याचं काही प्लॅन त्याचा चालला असेल आणि म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री घोडेबाजाराची चर्चा करत आहेत। खरं तर त्यांनी विड्रॉल करायला पाहिजे होता, तेच घोडेबाजाराची चर्चा करतात। विधानसभेला जागा वाटप लवकरात लवकर व्हावं, हे पण होईल, त्याच्यावरची चर्चा सुरू चर्चा फॉर्म्युला अजून त्याच्यावरची चर्चा सुरू आहे।